नमस्कार. मी रचना लचके बागवे 365 दिवस, 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने आपण रोज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणातल्या लोकांची मुलाखती आपण घेत असतो. आणि आज आपल्याकडे सांगलीमधून इस्लामपूर येथील उत्तम पाटील सर आहेत. ज्यांचं काम खूप वेगळं आहे. ते उद्योजकांना मदत करतात मोठं होण्यासाठी. उद्योजकांना अनेक अडचणी असतात, अनेक प्रॉब्लेम्स असतात, अनेक रजिस्ट्रेशन्स असतात. तर त्याच्यासाठी ते काम करतात. जसे बेसिक रजिस्ट्रेशन पासनं लोनपर्यंत ते काम पाटील सर वेगवेगळ्या माध्यमातून करत असतात. अनेक गव्हर्नमेंट सेवा असतात जे लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर त्या लोकांपर्यंत पोहोचवणं, उद्योजकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना एक मार्गदर्शन करण्याचं काम उत्तम पाटील सर गेले अनेक वर्ष करतायत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. हा नमस्कार. माझं नाव उत्तम पाटील. माझी फर्म आहे समर्थ उद्योजक अकादमी आणि गेली 2011 पासून मी या फर्मच्या माध्यमातून उद्योजक तयार करणे, उद्योजकांना लागणाऱ्या वेगवेगळ्या काही गव्हर्नमेंट सबसिडी आहे किंवा उद्योजकांना लागणारे लायसन्स हे प्रोव्हाइड करण्याचं काम करतो किंवा त्यांना जे काही मदत असेल त्या आमच्या बिझनेसच्या माध्यमातून त्यांना देण्याचा प्रयत्न करतो मी. यातून मग वेगवेगळे डिपार्टमेंटचे ज्या काही योजना आहेत, म्हणजे नवीन उद्योजक असेल, CMEGP आहे, PMEGP आहे किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, जे मराठी समाजासाठी युवकांसाठी आहे किंवा वेगवेगळे इतर मागासवर्गीय महामंडळ आहे, जे ओबीसी महामंडळ आहे, प्लस जे व्हीजेएनटी जे लोक आहेत त्यासाठी ते व्हीजेएनटी महामंडळ आहे. प्लस आत्ताच नवीन शासनाने GR प्रमाणे गुरव समाजासाठी गुरव महामंडळाची स्थापना केलेली आहे. तसेच वडार समाज आहे किंवा रामोशी समाज आहे किंवा लिंगायत समाज आहे. तर याच्यासाठीही शासनाने वेगवेगळी महामंडळे तयार केलेली आहेत की जेणेकरून त्या त्या समाजातील नवीन उद्योजकांना त्याचा फायदा मिळेल. नवीन उद्योजक तयार होतील. यामध्ये दुसरी एक योजना आहे की PMFME योजना आहे, जे अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रामध्ये नवीन काही उद्योग करू इच्छिणार आहेत. त्यांच्यासाठी 35% सबसिडीची जी योजना आहे, जी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये येते. म्हणजे अशा बरेचसेच योजना जे काही आपल्याकडं वर्क होतं आणि त्यासाठी लागणारे जे नवीन उद्योजक आहे, उद्योजकांसाठी लागणारे लायसन्स असतील, मग ते शॉपॅट असेल, उद्यम आधार असेल किंवा त्याचं फायनान्शियल लागणारे जे काही डॉक्युमेंट असतील, ITR असेल किंवा GST रजिस्ट्रेशन असेल, त्यासाठी सर्व इथं मार्गदर्शन इथं दिलं जातं. तर आता तुम्ही अनेक योजनांबद्दल सांगितलं, की जे उद्योजकांना फायदेशीर असेल. पण अनेकदा काय होतं, की उद्योजकांना माहिती नसतं, की ह्या कोणत्या-कोणत्या योजना आहेत किंवा त्याचा लाभ त्यांनी कसा घ्यावा. तर त्याच्याबद्दल अ, थोडी माहिती द्या. कसं होतंय, आता बऱ्याचशा ज्या योजना आहेत, आता ह्या ऑनलाईन झालेल्या आहेत. म्हणजे शासनाचे प्रत्येक डिपार्टमेंट हे ऑनलाईन झालेले आहेत. मग त्या त्या ह्याच्यावरती डिपार्टमेंटचे जे काही वेबसाईट असते, त्या वेबसाईटवरती जाऊन प्रत्येकाने जरी माहिती सर्च केली, तर बऱ्याचशाच योजना त्या संदर्भात माहिती मिळते. म्हणजे आता CMEGPचं स्वतःचा वेबसाईट आहे, PMEGPची स्वतःची वेबसाईट आहे, प्लस PMFME जे कृषी विभागाचे आहे त्यासाठी स्वतःचे वेबसाईट आहे आणि ऑनलाईनही आपण ॲप्लिकेशन त्या त्या डिपार्टमेंटमध्ये करू शकतो. तर आतापर्यंत तुम्ही तुमच्या कामाच्या माध्यमातून किती उद्योजकांना सपोर्ट केलाय आणि किती लोकांना हे जे योजना आहे त्याचा लाभ करून दिलाय? पुन्हा बोला. साधारण आपण एक 1,500 लोकांना जवळ-जवळ विविध बँकांच्या माध्यमातून लोन प्रोव्हाईड करून दिलेलं आहे आणि त्याचा बरेचसेच यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळातील लाभार्थी आहेत किंवा CMEGP आहेत, हे जे बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे आज व्यवसाय एस्टॅब्लिश चालू आहेत, त्यातून त्या योजनेचा फायदा घेऊन उद्योजक म्हणून चांगले नाव कमवत आहेत. त्यासाठी बरेचसेच खूप मोठे उद्योजक आहेत, की ज्यांनी बाबा फूडमध्ये आहे किंवा वेगवेगळे जे आता एकतर मुलगा असा आहे, की त्याचं एज्युकेशन लोन चालू होतं आणि एज्युकेशनचं लोन चालू असतानाच त्याला व्यवसायासाठी बँकेनं लोन दिलेलं आहे. म्हणजे बँकेनेही त्याला विश्वासासही ठेवून बँकेने अशा उद्योजकांना मदत केलेली आहे. तर असे तुम्ही काही अजून उदाहरणं आमच्यासोबत शेअर करू शकता का? आणि वेगवेगळ्या सेक्टरमधले फॉर एक्झाम्पल फूड इंडस्ट्री असू दे किंवा
जसं आपण टेलरिंग इंडस्ट्री असू दे, असं वेगवेगळ्या क्षेत्रामधले काम करणाऱ्या उद्योजकांना तुम्ही मदत केली आहे आणि त्यांना लोन प्रोव्हाईड करून दिले. त्याच्याबद्दल थोडी हो. माहिती द्या. हो. आपल्या इथे इस्लामपूरमध्येच आहेत भाग्यश्री मनोज पाटील, ज्या स्वतः उच्च शिक्षित आहेत आणि ते आणि त्यांच्या मिस्टरांनी दोघांनी मिळून सॉक्स मॅन्युफॅक्चरिंग आणि कापडी बूट निर्मिती याचा बिझनेस चालू केलेला आहे आणि दोघांच्याही फर्मला IDBI बँक शाखा इस्लामपूर यांच्या माध्यमातून 10 लाखाचं लोन मंजूर झालेलं आहे. दुसरे एक आहे फूड इंडस्ट्रीमधील आहेत, ते आपले पॉपकॉर्न निर्मितीसाठी 25 लाखापर्यंत जे वेगवेगळे पॉपकॉर्नचे हे असतात, तर त्यासाठी त्यांना बँकेमार्फत लोन मिळालेले आहे. तर त्यामध्ये नमकीन आहेत, वेगवेगळे नमकीनचे प्रोडक्ट आहे. IR2 योजनेतून त्यांचं झालेलं आहे महामंडळाच्या, म्हणजे त्यांना 25 लाख हे बिनव्याजी महामंडळाकडून मिळालेले आहेत. त्या कर्जावलं जे व्याज होणार आहे ते व्याज महामंडळ स्वतः देणार आहे त्यांना रिफंड. तर कोणत्या उद्योजकाला ह्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा घ्यायचा असेल, त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर काय काय अटी असू शकतात? मुळात उद्योजक हा जन्मावा लागत नाही, तो तयार करावा लागतो आणि ते तयार करण्याची एक प्रोसेस आहे. म्हणजे त्यासाठी लागणारे जे विविध संस्था आहेत, आमच्या आता भारतीय युवा शक्ती ट्रस्ट आहे, जे उद्योजकांना अगदी कुठल्याही फीची अपेक्षा न बाळगता CSR फंडातून उद्योजकांना मदत करत असते. प्रथम उद्योजकाने ज्या गोष्टीबद्दल कुठला उद्योग करायचा आहे किंवा काय करायचं आहे त्या संबंधित त्याने थोडीशी माहिती घेऊन, एखाद्या जाणकार उद्योजकांना माहिती घेऊन किंवा वेगवेगळे काही ज्या उद्योजकांसाठी भारतीय शक्ती ट्रस्ट आहे किंवा वेगवेगळ्या काही संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी माहिती घेऊन उद्योजकांनी लागणारे, आणि आमची ही समर्थ उद्योजक अकादमी आहे, तेही आम्ही उद्योजकांना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत लागणारे सहाय्य करतो. म्हणजे त्याचे पूर्ण काउन्सिलिंग करून त्यांना कशा पद्धतीने व्यवसाय करायचा आहे किंवा काय करायचं आहे, त्याला काय काय आवश्यकता आहे, त्याचं किती भांडवल आहे किंवा त्याला पुढे मार्केटिंगसाठी काय प्रश्न येऊ शकतात, त्या संदर्भात आम्ही पूर्ण सपोर्ट त्यांना मार्गदर्शन करतोय. योजना अंतर्गत आपल्याला मिनिमम किती लोन मिळू शकतं आणि मॅक्सिमम किती लोन मिळू शकतं? अ, सुरुवातीला वैयक्तिक जर एखादा लाभार्थी असेल, आता प्रत्येक योजनेचा जो हे आहे तो वेगवेगळा आहे. जर समजा तुम्ही अण्णासाहेब पाटील जी मराठा समाजासाठी योजना आहे, तर त्यामध्ये वैयक्तिक जर एखादा लाभार्थी असेल, तर त्याला 15 लाख रुपयेपर्यंत जे काही तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलेला त्या कर्जावर व्याज माफ होतं. जर 2 व्यक्ती असतील, तर 2 व्यक्तींचं जे काही मिळून पार्टनरशिप केली, भागीदारी, तर त्यामध्ये 25 लाखापर्यंत व्याज परतावा मिळेल. जर समजा तिघांनी असेल किंवा 4 लोकांनी मिळून किंवा जास्तीत जास्त 5 लोकांनी एकत्र येऊन पार्टनरशिप फर्म असेल किंवा प्रायव्हेट लिमिटेड असेल, तर मिळून ही जर केली तर त्यामध्ये 50 लाखापर्यंत व्याज महामंडळ त्यांना साधारण 15 लाख रुपयेपर्यंत त्यांना महामंडळ देतं. दुसरं आहे ते CMEGP आहे. CMEGP मध्ये जास्तीत जास्त वैयक्तिक एखादा जर नवीन चालू आहे तर 50 लाखापर्यंत मॅन्युफॅक्चरिंगसाठी आहे. सर्व्हिसिंगसाठी जर एखादं करणार असेल तर 20 लाखापर्यंत त्याला सबसिडी मिळू शकेल. आणि जर PMFME जी योजना आहे कृषी विभागाची, त्यामध्ये 10 लाखापर्यंत तुम्ही एखादा मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस फूडच्या रिलेटेड कुठलाही करू शकता. त्यामध्ये 35% सबसिडी आहे. तर अदर दॅन लोन हे जे आपले उद्योजक आहेत ह्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारे कसं सपोर्ट करतो? कारण का लोन घेणं ही एक प्रक्रिया झाली. त्या व्यतिरिक्त ह्या ज्या योजना आहेत, त्या उद्योजकांना मदत करतात का? नाही, नक्कीच. ह्या योजना आता बरेचसे जे आमचे वेगवेगळे ट्रस्ट आहेत, त्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही मेंटॉरिंग सपोर्ट केला जातो. एखादा समजा उद्योजक असेल, तर उद्योजकाने व्यवसाय चालू केल्यानंतर त्याला लागणारे जे काही मेंटॉरिंग सुविधा आहेत किंवा काउन्सिलिंग आहे, तर त्या ठिकाणी उद्योजकाचं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याला गाईडन्स केला जातो, की कशा पद्धतीने तुला पुढे उद्योगासंबंधी मार्गदर्शन मिळलं जातं. प्लस त्यांना मार्केटिंगच्या काही अडचणी असेल किंवा काही एक्सपोर्टसाठी लागणारं एखादा असेल पुढचं, तर त्यासाठी पूर्ण आपण सहकार्य त्यांना करतो. तर आतापर्यंत तुम्ही हजारो लोकांना मदत केली आहे. हजारो उद्योजकांना पुढे जाण्यासाठी हम्म. प्रेरणा दिलेली आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला काही अडी-अडचणी आल्यात का? आणि त्यांना तुम्ही कसे सामोरे गेलात? नाही, थोड्याशा सुरुवातीला काही गोष्टीचं ज्यावेळी काही डिपार्टमेंट ऑनलाईन नव्हते, त्यावेळी जरा थोडंसं शासकीय कार्यालयामध्ये उदासीनता होती.
पण त्यानंतर बऱ्याचशाच गोष्टीचं वाचन असेल, एखाद्या योजनेबद्दल, वेगवेगळ्या योजनेबद्दल उद्योजकांची, माझे मित्र बरेचसे उद्योजकांनी मला मदत केली. त्याबद्दल सगळ्यांनी आपलं मार्गदर्शन चांगलं केलं मला आणि अतिशय चांगल्या प्रकारे मला एक आनंद वाटतो, की उद्योजकांना जे काही आपलं नॉलेज आहे, ते नॉलेज उद्योजकांच्यापर्यंत पोहोचून उद्योजकांना तयार करणे हे मला खूप आनंद वाटतो. तर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन, की तुम्ही इतक्या उद्योजकांसोबत काम करताय, रोज नवीन-नवीन उद्योजकांना तुम्ही भेटत असाल. तर जे उद्योजक आहेत, की ज्यांना प्रोग्रेस करायची आहे, कारण का जे भांडवल आहे आपल्याकडे एक सीमित भांडवल असतं. शेवटी मग आपण बरोबर. बँकांकडे किंवा आपण मित्रमंडळी किंवा परिवाराकडे पैशांसाठी भांडवल. मागतो किंवा पैसे मागतो. तर अशा आपल्या बरोबर. उद्योजकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? प्रथमतः जे प्रथमतः आपली बँकेमध्ये स्वतंत्र एक जसे स्वतःची के-वाय-सी असते, तशी बिझनेसची ही के-वाय-सी उद्योजकांनी तयार केली पाहिजे. मग त्यावरती ट्रान्झॅक्शन करून, थोडेफार ट्रान्झॅक्शन करून मंथली जे काय आहे तुम्ही जेवढं ट्रान्झॅक्शन करता आणि त्याचं प्रत्येक वर्षाचा तुम्ही स्वतःचा इन्कम शो केला पाहिजे. म्हणजे शेवटी बँक हे ट्रस्टी आहे. बँक तुम्हाला तुमचं जे काही सिबिल रिपोर्ट आहे किंवा जे काही ट्रान्झॅक्शन आहे त्याच्या आधारावरतीच तुम्हाला बँक देणार आहे. लोन जे काय देणार आहे. त्यासाठी उद्योजकांना, एक नवीन उद्योजकांना माझी एक विनंती आहे, की आता बऱ्याचशाच सर्व लोकांचं ऑनलाईन आहे. Google Pay आहे, PhonePe आहे. तेच तुम्ही करंट अकाउंट काढून व्यवसायाच्या नावे बिझनेस के-वाय-सी करून त्याच्यावरती जर तुम्ही व्यवहार केले, जवळ-जवळ 99% लोकांचे व्यवहार हे कॅशलेस झालेले आहेत. म्हणजे ऑनलाईन झालेले आहेत. त्यामुळे जेवढ्या जास्त प्रमाणात सेव्हिंग अकाउंट न काढता करंट अकाउंटवरती व्यवहार करून एवढं जास्त प्रमाणात तुम्ही बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन करशीला, त्याच्या थ्रू तुमची एक बँकेमध्ये क्रेडिटॅबिलिटी तयार होईल, की बाबा एखाद्या मॅनेजरला तुम्हाला वाटेल, की ठीक आहे बाबा बँक ज्यावेळी एखादा नवीन उद्योजक ज्यावेळी एखादं कर्ज मागायला जाणार आहे, त्यावेळी बँक मॅनेजर त्या ठिकाणी त्याचं अकाउंट चेक करतो. प्लस त्या ठिकाणी त्याचा क्रेडिट रिपोर्ट जो असेल तो चेक करतो. बँक ते रिपोर्ट पाहूनच तुम्हाला पुढे तुमचे लायबल आहे का, ते कस्टमर हा लायबल आहे का, त्या आधारावरतीच तुम्हाला लोन प्रोव्हाईड करत असते. नक्कीच सर. थँक यू फॉर शेअरिंग युअर स्टोरी आणि तुम्ही ज्या पद्धतीने ओके. उद्योजकांना मदत करताय लोन देण्यासाठी किंवा त्यांना मोठं होण्यासाठी ते खरंच खूप गरजेचं आहे. कारण का अनेक उद्योजकांना माहिती नसते, की आपण लोन कुठून घ्यावं, आपण कोणाला अप्रोच करावं किंवा हे जी योजना तुम्ही म्हणालात त्याबद्दल पण लोकांपर्यंत ही माहिती पोहोचत नसते. तर तुमच्या माध्यमातून तुम्ही हे काम करताय ते अजून हजारो लोकांपर्यंत पोहोचावं आणि तुम्ही असंच काम करत राहून अनेक उद्योजकांना मोठं करावं ही सदिच्छा. थँक ओके. थँक यू मॅडम.